नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. या चॅनलमध्ये आपण आपल्या घरातल्या सगळ्या ज्या धार्मिक गोष्टी असतात किंवा त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. थोडक्यात काय, एक आजी तुम्हाला ह्या गोष्टींची थोडी माहिती देणार आहे आणि मुख्य ह्या सगळ्या ज्या गोष्टी, हे सगळे जे आपण माहिती घेत आहोत, हे सगळे प्रश्न मला आपल्या व्ह्युअर्सनी विचारलेले आहेत आणि म्हणूनच आपण त्याची माहिती घेणार आहोत. तर आपल्या काही व्ह्युअर्सनी मला परवा अभिप्रायामध्ये असं विचारलं की काकू, कुमारिकेचं पूजन करायचं म्हणजे काय आणि कुठली मुलगी ही कुमारिका म्हणून आपण तिचं पूजन करू शकतो. तर कुमारिकेचं पूजन हा नवरात्राचा प्राण आहे बरं का. नवरात्राचा प्राण म्हणजे काय की नवरात्रामध्ये एका तरी कुमारिकेचं आपण पूजन करावं म्हणजे आपल्याला छान फळ मिळतं असं आपल्याला सांगितलं गेलं आहे. आता या कुमारिका किती वयाच्या असल्या पाहिजेत? तर कुमारिका साधारण 2 वर्ष ते 10 वर्षाच्या असल्या पाहिजेत. आता 1 वर्षाची कुमारिका का नाही, तिची पूजा आपण करू शकतो, पण तिला त्यावेळेला त्यातलं काही समजत नसतं ना, पूजा करतायत किंवा काय असतात एवढं तिच्या लक्षात नाही, लहान असते, आईच्या मांडीवर असते, म्हणून तिला आपण कुमारिका की धरलेलं नाही आहे. 2 वर्षापासून धरल्यात. मग 10 वर्षापर्यंतच का बरं? जोपर्यंत मुलीची पाळी येत नाही तोपर्यंत ती कुमारिका असते. साधारण 10 वयापर्यंत मुलींची पाळी सुरू होत नाही, म्हणून आपण 10 वर्षापर्यंत कुमारिका म्हणून आपण ह्या मुलींची पूजा करू शकतो. आता या कुमारिकांची पूजा कशी करायची ते बघूयात. बऱ्याच जणांकडे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे महाराष्ट्रातच पूजा केली जाते असं नाही, इतर प्रांतामध्ये पण अतिशय मोठ्या प्रमाणावर कुमारिकांची पूजा केली जाते. ज्यावेळेला आपल्याला कुमारिका पूजन करायचं असेल त्यावेळेला जी कुमारिका आपण ठरवली असेल तिला आधी आपण आमंत्रण द्यायचं आणि वेळ कधी यायचं, काय यायचं याची माहिती सांगून ठेवायची. एका वेळेला तुम्ही 9 कुमारिकांचं पूजन केलं तरीसुद्धा चालतं. रोज एक पूजा केली कुमारिकेंची तरी चालू शकतं. रोज वाढत्या क्रमानेच पूजा केली तरीसुद्धा चालतं. काही जणांकडे वाढत्या क्रमाने पूजा केली जाते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी 1, नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी 2, नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी 3 कुमारिकेंची पूजा, अशी 9 दिवस, म्हणजे 9व्या दिवशी 9 कुमारिकेंची पूजा अशी केली जाते. जे आपण नेहमी बोलवतो त्याच आपण कुमारिका रोज बोलवल्या तरीसुद्धा चालू शकतं. आता कुमारिकेनं आपण आमंत्रण दिलं आहे, मग त्यावेळेला त्या यायच्या आधी आपण आपली सगळी तयारी करून ठेवली पाहिजे. तयारी म्हणजे काय? ताटात तिला लावायला हळद कुंकू, नंतर चंदन, बांगड्या, कापड एखादं तिला देण्याकरता, गजरा, पिण्याकरता दूध, ही सर्वसाधारण तयारी आपण करून ठेवायची. ती कुमारिका आल्यानंतर पाटावर वस्त्र टाकावं, नंतर बाजूने रांगोळी काढावी, तिला छान पाटावर बसवायचं. कुमारिका पाटावर बसल्यानंतर तिचं पाद्यपूजन करावं. म्हणजे खाली एक परात घ्यावी किंवा असं पसरट एखादं ताट घ्यावं, त्यात तिचे पाय घेऊन तिचं पाण्याने पंचामृताने तिचे पाय धुवावे. साधं पाणी नंतर टाकून पाय पुसून घ्यावे. नंतर त्या पायावर स्वस्तिक आपण काढू शकतो, त्यावर अक्षत आपण लावू शकतो आणि नंतर तिची आपण पूजनाला सुरुवात करायची. पूजनाला सुरुवात करताना पहिल्यांदा तिला हळदी कुंकू लावायचं, तिला अत्तर लावून तिच्या अंगावर गुलाब पाणी शिंपडावं, नंतर तिला वेणी द्यावी आणि नंतर आपण आणलेलं जे वस्त्र असेल ते तिच्या हातामध्ये द्यावं. वस्त्र हातात देताना त्यालाही हळद कुंकू लावून द्यावं. तिला ओवाळणं आवश्यक आहे. तिची आरती करायची. समजा आपण काही गोड पदार्थ केला असेल किंवा केशरी दूध केलं असेल किंवा जेवायचा थाट केला असेल त्याप्रमाणे तिची आपण सेवा करू शकतो. अशा तऱ्हेने आपण कुमारिका पूजन करू शकतो. आता काही जणांनी मला विचारलं होतं की घरी माझं छोटं बाळ आहे किंवा माझी नात आहे, तिचं मी पूजन करू शकतो का? जरूर करू शकतो. ती पण कुमारिकाच आहे, ती पण देवीच्या रूपातच आपल्याकडे, लक्ष्मीच्या रूपानेच आपल्या घरी आलेली आहे. तर तिचंसुद्धा छान आपण पूजन केलं तरीसुद्धा चालू शकतं. आपण आता या 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या कुमारिका सांगितल्या की नाही मी तुम्हाला, त्या प्रत्येक कुमारिकेला एक विशिष्ट असं नाव असतं. त्यांना कुठल्या नावाने संबोधलं जातं त्याबद्दल आपण आता माहिती घेऊया. आता 2 वर्षाची जी असते तिला कुमारिका म्हटलं जातं. 3 वर्षाची जी असते तिला त्रिमूर्तिनी म्हटलं जातं. 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची काली, 7 वर्षाची असते तिला चंडिका, 8 वर्षाची शांभवी, 9 वर्षाची दुर्गा आणि 10 वर्षाची असते तिला सुभद्रा म्हणतात. ज्याप्रमाणे आपण 9 कुमारिकेंची पूजा कशी करायची, त्यांची नावं याबद्दल माहिती बघितली की नाही, त्याचप्रमाणे नवरात्रामध्ये सवाष्णीची ओटी भरण्याला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. आणखीन एक आहे की नवरात्रामध्ये आपण देवीची ओटीसुद्धा भरावी. ज्यावेळेला आपल्याला शक्य असेल त्यावेळेला सगळं देवीचं ओटीचं सामान घ्यावं. छान साडी, खण, तांदूळ, नारळ आहे, सुपारी आहे, हळकुंड आहे, वेणी आहे, तांबूल आहे, हे सगळं आपण घ्यावं आणि देवीची देवळामध्ये जाऊन आपण ओटी भरू शकतो. परंतु बऱ्याच वेळेला आपल्याला अशी ओटी भरता येत नाही कारण तिथे गर्दी असते, त्याच वेळेला आपल्याला वेळ नसतो. अशा वेळेला अशी सगळी देवीची जी ओटी असते
ती आपण ताटामध्ये भरून घ्यावी, देवासमोर ठेवावी, त्याचा संकल्प सोडावा आणि ज्यावेळेला आपल्याला वेळ असेल त्यावेळेला देवीच्या देवळात जाऊन ती आपण ओटी देवीची भरू शकतो. आता आपण कुमारिकेची पूजा कशी करायची, सवाष्णीच्या ओटीचं महत्त्व, त्याचप्रमाणे देवीच्या ओटीचं सुद्धा महत्त्व काय आहे नवरात्रात त्याबद्दल माहिती घेतली. समजा नवकुमारिकेचं पूजन आपल्याला जमलं नाही तर नवरात्राच्या पहिल्या दिवशी किंवा अष्टमीला किंवा नवरात्राच्या शेवटच्या दिवशी जरी आपण एखाद्या कुमारिकेचं पूजन केलं तरीसुद्धा चालू शकतं. जे जे तुम्हाला शक्य असेल, जे जे तुम्हाला जमेल, तुमच्या सोयीने आपण या कुठल्याही प्रकारच्या ओटी भरू शकतो किंवा कुमारिकेचं पूजनसुद्धा करू शकतो. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा चॅनल या चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि मुख्य म्हणजे आपल्या सगळे नातेवाईक, मित्रमंडळी, मैत्रिणी या सगळ्यांना आपल्या चॅनलबद्दल माहिती द्या. धन्यवाद.